नमस्कार. मी मंजुषा कुर्डूकर. मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मागे एकदा श्रीवारी सेवेसंबंधीचा मी व्हिडिओ बनवला होता, जो की खूप पॉप्युलर झाला. त्याला भरभरून लाईक्स आले, खूप प्रतिसाद चांगला मिळाला. आणि असाच प्रकारचा त्या श्रीवारी सेवेबद्दल बऱ्याच जणांनी खूप विचारणा केली आणि त्यातील काही अनुभव म्हणजे परत एकदा आम्ही ह्या सेवेसाठी गेलो होतो यावर्षी आणि त्या सेवेमध्ये गेल्यानंतर आलेले खूप विलक्षण अनुभव मला तुम्हाला सांगावे वाटले आणि म्हणून मी आजचा हा व्हिडिओ त्याच विषयावरती पुन्हा एकदा करत आहे. तर चला, सुरुवात अशी झाली की मार्चमध्ये आम्ही म्हणजे मैत्रिणींनी आमचा ग्रुप आहे, आम्ही श्रीवारी सेवेसाठी जाण्याचं निश्चित केलं. त्याप्रमाणे आम्ही रजिस्ट्रेशनसुद्धा केलं. पण तिथे एकतर जागा फुल झालेल्या होत्या, त्यामुळे आम्हाला आमचा नंबर लवकर लागला नाही आणि आम्हाला या ऑगस्ट महिन्यामध्ये 6 तारीख मिळाली जाण्याची. तारीख तर आली आणि आम्हाला सर्वांनाच खूप आनंद झाला की चला, आपल्याला आता जाण्याची संधी मिळणार आहे परत एकदा सेवेला. पण असं लक्षात आलं कॅलेंडरवरती पाहताना की हा तर श्रावण महिना आहे आणि 5 तारखेला आम्ही निघणार. 5-6 तारखेला म्हणजे पहिला शुक्रवार, पहिला सोमवार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पूजा, देवाची सभाषणं, जेव घालणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार? मग आपण नाही तर घरात कसं सगळं होणार ना हे सगळं? अशा प्रकारची मनात थोडी धाकधूक वाटत होती. मग घरातले काय म्हणतील, अशा प्रकारचं थोडं टेन्शन पण आलं होतं. आणि मग भीतच घरात विषय काढला. आणि विशेष म्हणजे सासूबाईसुद्धा इतके सहजतेने म्हणाल्या की अगं, शुक्रवार येतोय, प्रत्यक्ष तू व्यंकटेशाला भेटायला चालली श्रावण महिन्यात, यासारखं पुण्य अजून कोणतं असणार आहे? काही हरकत नाही, आपण पुढच्या शुक्रवारी आपण ज्येष्ठागौरीची प्रतिष्ठापना करू, तू जा. त्यांनी असं म्हटल्यानंतर मला इतकं हायसं वाटलं आणि खूप आनंद झाला आणि आम्ही तयारीला लागलो. मग प्रवास तर आमचा खूप सुंदर झाला, व्यवस्थित. अगदी सगळ्या मैत्रिणींनी खाण्यापिण्याचं भरपूर सामान घेतलेलं होतं, त्यानुसार आम्ही व्यवस्थित तिथे गेलो. मग आमची सेवा सुरू झाली. पहिल्या दिवशी आम्हाला काजू कटिंगची सेवा मिळाली होती. पहिले 2-3 दिवस मला वाटतं काजू कटिंगच होतं. तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काजूचे डबे येतात, म्हणजे टनानी शेकडो किलो काजू तिथे रोजचे येतात आणि त्या तिथला जो तो प्रसाद आहे बुंदीच्या लाडूचं स्पेशल, तर त्यासाठी ते काजू वापरले जातात आणि त्याचं कटिंग करण्याचं काम आम्हाला मिळालेलं होतं. बरोबर कटिंग कसं करायचं, असे बरेच अनुभव तिथे आले आणि खूप छान वातावरणामध्ये हसत खेळत आनंदात ती सेवा आमची पार पडली. आता वापस आल्यानंतर रूमवरती काय व्हायचं ना की आजूबाजूचे जे बाकीचे ग्रुप होते त्यांच्यात सतत सगळ्या ग्रुपमध्ये हीच चर्चा चालू असायची की मंदिरात सेवा आली का, तुम्हाला मंदिरात सेवा आली का? म्हणजे ज्या ग्रुपला मंदिरात सेवा येते त्यांना प्रत्यक्ष बऱ्याच वेळा किंवा बऱ्याच तास त्या व्यंकटेशाच्या सान्निध्यात राहता येतं आणि त्याचं दर्शन घेता येतं कितीदा पण. आणि त्याच्यामुळं हे बाकी सगळं म्हणजे जाण्याचं बायकांची ओढ असते की आपल्याला मंदिरात सेवा आली पाहिजे. मग आम्हालाही वाटत होतं की मंदिरात सेवा आपल्याला कधी येणार. 2-3 दिवस झाले, मनात कुठेतरी हुरहुर वाटत होती, कधी येणार आपल्याला. अगदी रोज मी तर मनातल्या मनात सारखं म्हणत होते, कधी भेटशी व्यंकटेशा हरी रे. आणि आम्ही गोविंद नामावलीसुद्धा म्हणत होतो दररोज. मनातून रोज प्रार्थना चालू होती की व्यंकटेशाचं दर्शन कधी होणार. मग मला वाटतं शुक्रवारचा दिवस होता आणि आम्हाला असं समजलं की आम्हाला त्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांचा जो ग्रुप आहे तिथे त्या हॉलमध्ये सेवा मिळालेली आहे, सिनियर सिटिझन्सच्या कंपार्टमेंटमध्ये. मग ठीक आहे म्हटलं. मग आम्ही त्या दिवशी कदाचित थोडी आशा वाटत होती की आज आपल्याला कदाचित दर्शन व्यंकटेशाचं घडू शकेल. त्या दिवशी आम्ही खूप, श्रावणातला पहिला शुक्रवार होता आणि मग मी अगदी आनंदाने सगळ्या ग्रुपला सांगून टाकलं की आजचा सगळ्यांचं चहा नाश्त्याचं बिल मी देणार आहे माझ्यातर्फे, भरपूर सगळ्यांनी नाश्ता वगैरे करा. आणि आम्ही अशा प्रकारे आनंदामध्ये सगळं आटपून 10-11 वाजता तिथे सेवेसाठी गेलो. तिथे गेल्यानंतर सुरुवाती 11-12ची वेळ होती आणि तुरळक प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक येत होते. मग ते पाहिल्यानंतर असं वाटलं की असे किती येणार ना, असे किती, ही सेवा तरी किती जणांना माहिती आहे, फार फार तर 200-300 लोक येतील असं आम्हाला वाटलं. पण नंतर हळूहळू गर्दी वाढायला लागली. 12 ते 2 या वेळेमध्ये जवळपास 1000 ते 1200 ज्येष्ठ नागरिक, म्हणजे याचं ऑनलाईन प्री बुकिंग करायचं असतं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलेलं होतं. 65 वयाच्या पुढच्या नागरिकांसाठी
या प्रकारचं दर्शन तिथे उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि जे की अत्यंत सुकर होतं. डायरेक्ट त्यांना तिथे फार पायपीट करावी लागत नाही. अधू अपंग लोकसुद्धा शांतपणाने दर्शन घेऊ शकतात. अशा प्रकारची ती सोय आहे. तर त्या हॉलमध्ये मग तिथे आम्हाला अशी सेवा होती की आलेल्या लोकांना व्यवस्थित जागा कुठे काय आहे का उपलब्ध, जिथे आहे तिथपर्यंत नेऊन बसवायचं. अर्थात कोणाला जर मदतीची गरज असेल त्यांना. काही लोक 65-70चे जरी असले तरी एकदम व्यवस्थित हट्टेकट्टे होते, जे स्वतःहून चालत जात होते. मग त्यानंतर त्या सर्वांना दहीभात आणि सांबर भात देण्याची सुद्धा, अन्न वाटपाची सुद्धा आमच्यापैकी काही जणींना सेवा आलेली होती. मग त्याप्रमाणे आम्ही देत होतो. काही लोक घेत होते, पुन्हा पुन्हा येत होते. आम्ही पण भरभरून आनंदाने त्यांना देत होतो. म्हणजे सुरुवातीला ते जे प्रचंड पातेले होते, असं वाटत होते की एवढी गर्दी या लोकांना पुरेल का. पण अक्षरशः अक्षय पात्र म्हणजे काय असतं याची प्रचिती त्या दिवशी आम्हाला तो प्रसाद वाटप करताना आली. कितीही लोकांनी भरभरून खाल्लं तरीसुद्धा ते पातेलं कमीच होत नव्हतं. एवढ्या प्रकारचं अन्न तिथे शिजवलं जातं. तेच काय, तिथे जे अन्नप्रसादगृह जे आहे, तर तिथेसुद्धा अन्नप्रसादालयातसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दररोज हजारो लोकांचं अन्न तिथे शिजवलं जातं. आणि कधीही अन्नाचा तुटवडा तिथे पडत नाही. हजारो लाखो लोक दररोज अन्न खाऊन, जेवून खाऊन तृप्त होतात. तर तिथे मला असं वाटतं की व्यंकटेशाचं जे विराट रूप आहे विष्णूचं, त्याचं खरोखर दर्शन घडतं तिथे गेल्यानंतर. ते सगळं पाहून खूप अचंबित व्हायला होतं. आणि हे सगळं चालू होतं आमचं. आणि साईड बाय साईड हे सगळे लोक येत होते, खात होते, बसत होते. मग तिथे काय आहे ना की 3 ते 4 या वेळेमध्ये या ज्येष्ठ नागरिकांना त्या शॉर्टकटने मंदिरामध्ये नेण्याचं एक रस्ता आहे. तिथून त्यांना ते सोडलं जातं. आणि त्या वेळेमध्ये इतर कोणतेही हॉल सोडत नाहीत, कोणालाही तेथे सोडत नाहीत. त्यामुळे गर्दी कमी असते आणि या लोकांना व्यवस्थित दर्शन घेता येतं, अशी ती सोय केलेली आहे. तर त्याप्रमाणे दुपारी 3 ते 4 आता आम्हाला घेऊन जायचं होतं. आणि आम्ही जे सेवेकरी महिला होतो, अजून पण बाकी काही बरेच ग्रुप होते, तर त्या प्रत्येकाला कोणाला तरी जे काही खूप अपंग किंवा खूप वयस्कर आहेत, तर त्यांना धरून घेऊन जायचं मंदिरामध्ये आणि दर्शन करायचं, अशी आमच्यावरती जिम्मेदारी सोपवली होती. मग मी पाहत होते इकडे तिकडे, तर त्या व्यवस्थापकाने एक जोडी माझ्यासमोर उभी केली. वयस्कर आजोबा होते आणि एक आजी होत्या. तर ते जे आजोबा होते ते 80 वर्षाचे असतील, पण ताठ होते, व्यवस्थित चालत वगैरे होते, फिट दिसत होते. आणि त्या आजी मात्र, त्यांचा एक डोळा पण अधू होता आणि थोडा पाय पण अधू होता. आणि त्या दोघांना त्या मंदिरामध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावरती दिली होती. मग मी अगदी आनंदाने पुढे आले. म्हटलं चला, असं म्हणून मी हात पुढे केला त्या आजीकडे. तर त्या दोघांनी पण एकदम असं म्हणजे थोडंसं आखडता हात घेतला त्यांचा. आणि आजोबा मागे सरकले आणि अस्खलित इंग्रजीमध्ये त्यांनी मला सांगितलं की आम्हाला कुठल्याही मदतीची, कुठल्या अटेंडंटची गरज नाही आहे, आम्ही आमचं चालत जाऊ शकतो. मी मनात थोडी हिरमुसले, कारण त्यांच्या निमित्ताने त्यांना घेऊन जाण्यामुळे माझाही स्वार्थ होताच ना. मला व्यंकटेशाचं दर्शन भरभरून घेता आलं असतं. पण मग ठीक आहे म्हटलं. मग त्या व्यवस्थापकांनी सांगितलं की नाही, ते फक्त तुमच्यासोबत राहतील, तुम्हाला जर इच्छा नसेल तर धरू नका, पण ते तुमच्यासोबत येतील. म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांच्या मागे मागे जात होते. आजी आपल्या स्वतंत्रपणे अडखळत होत्या, पण तरी पण खंबीरपणे त्यांना ते स्वतःच्या हिमतीवर त्यांना जायचं होतं. मला असं लक्षात आलं. म्हटलं ठीक आहे, ओके. मी त्यांच्या मागे मागे चालत होते दोघांच्या. चालता चालता आमचं थोडंसं असा सुसंवाद होत होता. मग त्या आजोबांनी मला विचारलं की तुम्ही सेवेसाठी तुम्ही गव्हर्नमेंट पेड आहात का. म्हटलं नाही, आमचा मैत्रिणींचा ग्रुप आहे, आम्ही महाराष्ट्रातून इथे आलेलो आहोत आणि सगळ्या आम्ही वेल एज्युकेटेड आहोत, सगळ्या चांगल्या घरातील आहोत आणि स्वेच्छेने आम्ही ही सेवा करतो, आम्हाला त्यात आनंद मिळतो. अशा प्रकारचं माझं त्यांचं कन्व्हर्सेशन चालू होतं. आणि मग थोडंसं त्यांना माझ्याबद्दल जरा विश्वास वाटायला लागला की ठीक आहे, म्हणजे काही हरकत नाही. आधी तर त्यांना वाटलं की कदाचित हे पैसे वगैरे मागतात का काय, म्हणून त्यांनी असं झिडकारलं होतं. पण मग एकूण माझं बोलणं वागणं बघून त्यांना थोडासा विश्वास वाटू लागला. मग थोडं आम्ही असं चालत चालत पुढे आलो होतो. मग त्या स्लोपनंतर मात्र तिथे दरवाजामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. म्हणजे किती जरी कमी जरी लोक म्हटलं तरी पण आता 65च्या पुढचे होते, पण 65 ते 70 वर्षाचे सुद्धा बऱ्यापैकी हट्टेकट्टे असतात. त्यामुळे गर्दी आणि ढकलाढकली तिथे थोडी होते. मग त्यावेळेस मात्र मी त्या आजीला म्हटलं, आता इथे मात्र तुम्हाला माझी गरज लागेल बरं का.
तर त्या पण अगदी म्हणजे विश्वासाने हो हो म्हणाल्या आणि त्यांनी पटकन माझा हात पकडला. मग मी त्यांचा हात पकडून खांद्याला धरून त्यांना अशी घेऊन जात होते त्या गर्दीतून व्यवस्थित. मग कारण गर्दी बऱ्यापैकी होती आणि तिथे पायऱ्या आहेत, पाणी आहे, त्यांना पण थोडंसं जरा म्हणजे आधार. आणि इतका वेळ जे त्या साखळीला धरून येत होत्या ते साखळी संपलेली होती, मधल्या पोर्शनमध्ये धरायला काहीच नाही आहे, त्यामुळे त्यांना पण माझा थोडा आधार वाटला आणि त्यांनी अगदी विश्वासाने माझ्या हातात हात दिला. मग त्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो. मंदिराच्या पायऱ्या चढताना तिथे बऱ्यापैकी गर्दी होते. मग मी त्यांना एकदम उजव्या बाजूला घेऊन आले. उजव्या बाजूच्या त्या पायरीवरून गेल्यानंतर दर्शन थोडं जास्ती वेळ होतं. ही ट्रिक मला माहीत होती. मग मी म्हटलं की त्या काकांना म्हटलं की तुम्ही इकडून या बरं का. ते म्हणे अगदी हो हो, मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जिकडे द्याल तिकडे आम्ही येऊ म्हणे. ते हसत हसत मला म्हणाले. मलाही थोडंसं बरं वाटलं की चला बाबा, थोडं म्हणजे नॉर्मल कन्व्हर्सेशन आमचं सुरू झालं होतं. मग मी त्यांना धरून दोघांना पण मध्ये असं थोडंसं आले आणि त्यांना आजींना म्हटलं तुम्ही आता एक काम करायचं, खाली बघू नका, मी तुम्हाला पडू देणार नाही आणि अडखळूत पण देणार नाही. तुम्ही फक्त समोर मूर्तीवरती लक्ष केंद्रित करा, कारण ज्याच्यासाठी तुम्ही एवढा त्रास सहन करून इथे आलात ते दर्शन तुम्हाला व्यवस्थित होणं किंवा ते सांगणं माझं काम आहे. तर तिथे तुम्ही समोर पहा, बाकी तुम्ही इकडे तिकडे बघू नका, मी तुम्हाला व्यवस्थित सांभाळते, तुम्हाला पडू देणार नाही. इतका म्हणजे त्या आजोबांना तर त्या तिथे मंदिरात गेल्यानंतर अक्षरशः जोरात हुंदकाच फुटला माहिती आहे. मग घळघळा त्यांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं आणि तिथून त्या पूर्ण रांगेमध्ये आमच्या तिघांशिवाय कोणीही नव्हतं. इतकं सुंदर व्यवस्थित शांतपणे दर्शन झालं. जवळजवळ अर्धा ते 1 मिनिट आम्ही त्या व्यंकटेशाच्या मूर्तीसमोर उभे होतो. व्यवस्थित ते समोर डोकं टेकून आजीने नमस्कार केला आणि शांतपणे मग त्या गार्डने सांगितलं की मॅडम चला आता. तर ते इतकं सुंदर दर्शन झालं त्यांना पण झालं आणि त्यांच्यामुळे मलासुद्धा झालं. म्हणजे ही एक विलक्षण अनुभूती होती. आणि आम्ही जेव्हा त्या मंदिराच्या थोडंसं बाहेर आलो, त्या काकांना इतकं म्हणजे रडू अनावर झालं, त्या आजी आजोबा दोघांनाही रडू अनावर झालं होतं आणि त्यांनी हात जोडून माझ्या पायाला स्पर्श करू लागले. म्हटलं नाही, तुम्ही मोठे आहात, तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. म्हटलं माझी तेवढी पात्रता नाही आणि म्हणजे माझ्या हातात काहीच नाही आहे. म्हटलं हे व्यंकटेशाची कृपा आहे, त्याने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे आणि मीच उलट आभारी आहे की तुमच्यामुळं मला चांगलं इतकं दर्शन मिळालं. आणि म्हणून मी त्या दोघांनाही वाकून नमस्कार केला. इतके म्हणजे आनंदाश्रू त्या आमच्या तिघांच्याही डोळ्यातून एवढे खळखळून पाणी येत होतं की आम्हाला शब्दच फुटत नव्हते, मी बोलू शकत नव्हते. आणि मग त्यानंतर त्यांना असं वाटलं की ठीक आहे, आता आम्ही जाऊ शकू. पण पुढचीसुद्धा गर्दी पाहता आणि पुढे काही आधाराला काही पोल वगैरे नाही आहेत ना प्रदक्षिणा घालताना, पुन्हा त्या आजीने माझा हात धरला. मग व्यवस्थित मी त्यांना धरून अगदी बाहेरच्या गेटपर्यंत आणलं. आणि हे करत असताना अजून एक दोघी भेटल्या आणि त्यामुळे अहो ही सगळ्यात मोठी सेवा मिळाली आहे तुम्हाला. मंदिरात उलट सेवा जेव्हा आम्ही उभे असतो, जे म्हणतात की आपण देवाच्या अगदी समोर आम्हाला सेवा मिळाली होती, तर आमचं काय काम असतं, आम्ही आलेल्या लोकांना दनादन दनादन पुढे ढकलतो आणि व्हा पुढे म्हणून रागारागाने सरकवत असतो. पण त्या उलट तुम्ही प्रत्यक्ष हाताला धरून एवढं सुंदर ह्या वयस्कर जोडीला तुम्ही दर्शन घडवलं, ही अत्यंत पुण्याची गोष्ट आहे. हे खूप चांगलं काम केलं. आणि त्या काकांना तर शब्दच फुटत नव्हते. ते म्हणे तू मला मुलीसारखी आहेस, माझी 2 नंबरची मुलगी अगदी तुझ्यासारखीच आहे, तुझ्याच वयाची आहे आणि तुझ्या रूपाने आम्हाला म्हणजे इतकं व्यवस्थित दर्शन घडलं, खूप खूप आभारी आहे. आणि त्यावेळेस मला कळलं की त्या काकांची ओपन हार्ट सर्जरी झालेली होती आणि त्यांनी म्हणजे आयुष्याचे पूर्ण होप सोडून दिलेले होते. अशा पद्धतीचं दर्शन आपल्याला यानंतर होईल अशी त्यांना अपेक्षाच नव्हती आणि त्यामुळे त्यांना जो आनंद झाला होता तो अद्वितीय होता. आणि ते पाहून मलासुद्धा पूर्ण सेवेचं फळ मिळाल्याचं समाधान त्या क्षणी लाभलं. खूप विलक्षण अनुभव तो आला आम्हाला. आणि मग तिथून बाहेर आल्यानंतर मलाच नाही तर आमच्यासोबतच्या माझ्या बऱ्याच मैत्रिणींनासुद्धा अशाच पद्धतीचं सिमिलर अनुभव आले. माझ्या एका मैत्रिणीला तर त्यांच्या म्हणजे त्या आजींना एकट्या गेलेल्या होत्या त्या दर्शनाला, त्यांचा मुलगा तिथे बाहेर घ्यायला आलेला होता. त्याला इतकं म्हणजे असं भरून आलं, आपली आई इतकी व्यवस्थित यांनी धरून आणली म्हणून, की त्यांनी 500 रुपये काढून दिले. ती नको म्हणत होती तरी पण ते म्हणे आमच्या भावना आहेत आणि तुम्ही ठेवून घ्या. अशा पद्धतीचे अनेक अनुभव आम्हाला या प्रवासामध्ये या सेवेमध्ये आले.
आणि अत्यंत सुंदर सेवा झाली. व्यंकटेशाची कृपा आमच्यावरती अशीच अखंड राहो अशी व्यंकटेश्वरनी प्रार्थना करते. आणि तुम्हीसुद्धा नक्की असं सेवेचा अनुभव घ्या, मी तुम्हाला आवर्जून सांगेन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.